विलीनीकरणाचा विषय राष्ट्रवादीचा, मी भाष्य करणं योग्य नाही। विलीनीकरणाबाबत जेव्हा ठरेल तेव्हा बोलेन, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर दिल्लीत खलबतं, मुख्यमंत्री फडणवीस अमित शहांमध्ये विलीनीकरणावर तासभर चर्चा, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। दिल्लीत घडामोडींना वेग। अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगाने दिल्लीत चर्चा झाली असेल। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका, तर प्रत्येक वेळी राजकीय चर्चेसाठी फडणवीस दिल्लीला जात नाहीत, बावनकुळेंचं उत्तर। पंतप्रधान मोदी राजनाथ सिंहांकडून फोनवर शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। पवारांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यास आज किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाणार। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। अजितदादांच्या आठवणीनं पार्थ पवार भाऊक। राष्ट्रवादीचे सर्व नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित। रोहित पवारांची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद। अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक शंका, डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार। रोहित पवारांचं ट्विट। ठाकरेंच्या सेनेच्या पाठिंब्यानं चंद्रपुरात भाजपची सत्ता। भाजपच्या संगीता खांडेकर एका मताने महापौरपदी नियुक्त, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे उपमहापौरपदी निवड। चंद्रपूर मनपा ठाकरेंच्या सेनेकडून भाजपला सव्वा वर्षांची ऑफर। भाजपच्या किशोर जोरगेवारांची माहिती, तर सर्वाधिक 27 नगरसेवक असूनही संख्याबळाचं गणित कोलमडल्यानं काँग्रेसला धक्का। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका, राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका, तर मोदी सरकारच्या भीतीमुळे लोक कार्यक्रमाला आले होते, राज ठाकरेंचा निशाणा। आरएसएसच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यानं काहींना पोटदुखी, फडणवीसांचं प्रत्युत्तर, तर सलमान खान भारतीय नागरिक नाही का, उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। राज ठाकरे संघावर बोलतात, मौलवींवर नाही, मुंब्रा प्रकरणावर बोलण्याची हिंमत दाखवा। नितेश राणेंची टीका, तर संघावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न। नवनाथ बन यांची ही टीका। नांदेडमध्ये महापौर निवडणुकीनंतर तणाव, भाजप आणि एमआयएम कार्यकर्ते आमने सामने। भाजपकडून जय श्रीराम, तर एमआयएमकडून अल्लाहू अकबरच्या घोषणा। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचे समीर राजूरकर महापौर पदाच्या निवडीत ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक तटस्थ। काँग्रेसकडून लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव, लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्याचा आरोप। अविश्वास प्रस्तावावर 118 विरोधी खासदारांची स्वाक्षरी। लोकसभेत मोदींच्या आसनाजवळ काँग्रेसच्या महिला खासदारांनी बॅनर झळकावला, तर संसदेत